म्हणताय? पोपट आहात का तुम्ही शिट्ट्या वाजून बोलायला? पटपट बोला, माझं आधीच डोकं फिरलंय. तेच विचारतोय मी, डोकं उठायला काय झालंय? आता सगळे प्रॉब्लेम सुटलेत ना आपले, सगळं कसं छान चाललंय ना. अरे हे बघ, मी तर माझं स्टेटस सुद्धा बदललंय. हे बघ, नवीन स्टेटस आहे माझं, लिव्ह इन. आता लोकांना हे काही कळणार नाही. लोक मला विचारतील याचा अर्थ, मग मी त्यांना सांगेन माय सन इज गोइंग टू लिव्ह इन सून. काय कळलंय का? नाही कळणार. अगं सून या शब्दाशी खेळलोय मी. असा सून म्हणजे लवकर आणि सून म्हणजे होणारी सून. ओके. लग्न केलं तर ना सून म्हणजे अगं सून म्हणजे कसली सून नाही ग. आता आपल्याला पण आपली भाषा बदलायला पाहिजे ना, म्हणून ही लिव्ह इन सून. आता सौमित्र सुद्धा काय सांगणार लोकांना, ही माझी लग्नाची बायको आहे असं? छे, तो सांगणार ही माझी लिव्ह इन बायको आहे. पण मैत्री म्हणते ती लिव्ह इन करणार नाहीये. अरे बाप, अच्छा, म्हणजे लिव्हिंगच्या पुढचं काहीतरी ऍडव्हान्स व्हर्जन आले की काय? एकटी राहणार म्हणते. एकटी? हा, म्हणजे आपल्याला पुरुषाची गरज काय असं म्हणत होती. पुरुषाची गरज काय? अरे ही साधी सुधी गोष्ट नाहीये, ही फार गंभीर बाब आहे. मुगा शेकते. पुरुषांची गरज नाही. नलू, असं अजून एखादं पॅक आहे का ग? कशाला? मी पण डोक्यावर ठेवलं असतं. शेअर करूया. थँक्स नलू. जीवन ही शेअरिंग करायची गोष्ट आहे, हे ह्या मुलांना कोण सांगणार आहे का ग? उठा, ताबडतोब उठा, ताबडतोब उठा. आणि तुम्हाला लक्षात येत नाहीये का हो, आधी या दोघांचं ना ब्रेकडाऊन व्हायचं सारखं सारखं. पण कसं लगेच काही दिवसांनी त्याचं पॅचिंग अप होऊन जायचं ना, त्यामुळे डोक्याला ताण नसायचा. पण आता ही म्हणते लग्न नाही करणार, लिव्ह इन मध्ये नाही राहणार, पुरुषांची गरज काय एकटे. असं नाही हो. असं एक मिनिट, तुम्हाला मी कधीच सांगितलं होतं दाते गुरुजींना फोन करा, या विटेवरून केलात? बाकी सगळं असं असं पटापट पटापट फोन कधी करा? आत्ताच्या आत्ता जा आणि दाते गुरुजींना असतील तसे घेऊन या. ठीक आहे. नाही पण अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली. हे जाणार आहे मी, पण मी एक तुला सांगायचं राहिलं तेवढं सांगून मग जातो ना. मगाशी दाते गुरुजींचा मेसेज आला होता, कमिंग सून. थोड्या वेळातच येतो म्हणाले ते. तरी सुद्धा मी दाते गुरुजींकडे जाणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे कधी सांगणार मग मला? तेच सांगणार होतो तुला, पण काय झालं, ही मैत्री, तिला पुरुषांची गरज नाही, एकटीच राहणार आहे लग्न. काय मला काही कळतच नाही, काय माझं डोकंच काम करणं झालेलं आहे. सूक्ष्म लावा नलिनी ताई, सूक्ष्म लावा. हो, छिल गए नैना, छिल गए नैना, छिल गए नैना, छिल गए नैना. काय ग? बरं मला सांग, आई काय म्हणाली ग? काही नाही, फ्रीडम विषयी विचारत होत्या. मी त्यांना एक मस्त लेक्चर दिलं. म्हणलं कसं आहे, आपल्याला पुरुषांची काही गरज उरलेली नाहीये, स्वतः सेल्फ डिफेन्स जमायला हवा. मी सरळ म्हणलो त्यांना. काही नाही, थोडासा धक्का बसला होता, पण ठीक आहे, धक्का बसल्याशिवाय बदल होतच नाही ना. तर नाही, मला वाटतं त्यांना ऑलरेडी धक्का बसलाय. म्हणजे आणि म्हणजे काय ना, काहीतरी घोळ झालेला आहे घरात. म्हणजे सगळे विचित्र वागतायत. मग अशी बाबा विघ्नेशला म्हणले इथं नको झोपू, बाहेर झोप. म्हणजे मला काय कळे ना, म्हणजे काय यामध्ये विचित्र काय आहे? मग काय, अरे झोपू दे ना त्याला बाहेर, इतका मोठा झालाय ना आता, एकटं झोपलंच पाहिजे. मी एकटी झोपते, त्यात काय घाबरायची गरज आहे? तो कसला घाबरतोय, तो दुसऱ्यांना घाबरेल. नाही 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 हे बो, असं नाहीये, इथेच तू चुकतोयस. म्हणजे हे बा, आपल्याला वाटत असतं की एखादी व्यक्ती खूप ब्रेव आहे, ती अशी मस्त फाईट देऊ शकते, पण तसं नसतं. म्हणजे ते लोक आतनं खूप घाबरलेले असतात, आणि म्हणून अशा लोकांनी कराटे शिकणं गरजेचं आहे. तर कसं आहे, एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला ना की आपल्याला कोणी काहीही करू शकत नाही, की मग आपण दणक्याशी कोणालाही पाडू शकतो. काय काय आहे यार, मी पर्सनॅलिटी यार. हे ऐक ना,
भारी आयडिया आली आहे. काय नलिनी काकूंना घेऊन जा कराटेच्या क्लासला. ए, हा हा भारी ना भारी ना भारी ना भारी ना भारी ना आयडिया. येडपट्टीस का काय? आईला घेऊन जाते होय कराटेला? मग त्याला काय झालं, जातील ते. अगं तू वेडीस का? आई साडी घालून कराटेचं हे करणार आहे का? अरे मग पंजाबी ड्रेस घालून एकतील. अगं नाही तुला कळते का काय बोलतेस तू बावळट? अरे हे बघ तुला कळत नाहीये कसं आहे, भर दिवसा वगैरे रस्त्यावरनं म्हणजे आयडियल कॉलनीमध्ये, लोकमान्य नगरमध्ये असं पेपरमध्ये न्यूज येते. तू वाचतोस का न्यूजपेपर? हे बघ अशी न्यूज येते की 2 व्हीलरवरनं वगैरे अशी मुलं येतात मागणं आणि असं बघता बघता खचकन मंगळसूत्र खेचून घेतात. असं काकूंबरोबर झालं तर, म्हणून त्यांना कराटे आलं पाहिजे. त्या एकदा कराटे शिकल्या ना की एक दणका देतील, सगळेजण गप्प होतील. सौमित्र तू इमॅजिन कर ना, काकू कराटे शिकल्यात, त्यांचं नाव पेपरमध्ये आलंय, बोल्ड लेटर्स मध्ये नलिनी ठोंबरे. काकूंनी नारळ हातात घेतला आणि पटकन बुक्की मारून जमिनीवर फोडला. गावात नाही नको ऐक मैत्री, कसं आहे, एका घरात 2 लोक हँडल नाही करू शकत. एक काम कर ना, ते कराटे बिराटे ते तू कर ना. सॉरी ते कराटे बिराटे तू करू शकतेस, तूच कर ना. मी तू एकदा मनावर घेतलंस की तू काही करतेस ना, मी तुला ते जमतच ना. मग तू कर कराटे, मला वाटतं तूच करू शकतेस या जगात. कर मोठी हो. आणि नारळ काय फोडू शकशील की? आईला नको. हा ऐकतेस ना? विघ्नेश बोला काय? अरे तू माझ्याकडे बघ तरी निदान. माझी नजर खाली आहे, कान तुमच्याकडे आहेत, बोला ना. तेच कान योग्य वेळी मी पिरगळले असते ना तर माझ्यावर ही अशी वेळ नसती आली. एवढे सेंटी होऊ नका हो. हा काम काय त्याच्याबद्दल बोला. कसं आहे ना, मी आता बोके पकडतोय. बोके? अरे ओके ठीक आहे. आय एम इन नीड ऑफ युअर हेल्प. मला तुझ्या मदतीची गरज आहे रे बाळा. हो, ते कळलं मला. मुद्दा काय तो बोला. काम काय आहे? हा काम म्हणजे मी मैत्रेयी आणि सौमित्रेच्या रिलेशनशिप बद्दल बोलायला आलेलो आहे. अच्छा, बसा ना बसा. ओ बाबा, अहो खाली काय बसताय, वर बसा. नाही रे, नाही बाळा, नाही. माझ्या आयुष्यातली माझी जागा मला पक्की कळून चुकलेली आहे. माझी जागा तुझ्या पायाशीच रे बाळा. ओ बाबा, तुम्ही पण ना कधी कधी समोरच्या माणसाला असं गिल्ट फील करावतं. बोला ना, काय काम होतं? पण हो, या वेळेला मात्र फ्री कन्सल्टिंग संपलंय. म्हणजे कसं असतं बघा ना, जगाची मार्केटिंग पॉलिसी आहे की तुम्ही आधी फ्री देऊन लोकांना आकर्षित करायचं, त्यानंतर मात्र तुम्ही चार्जेस लावायचे. चार्जेस? अच्छा, म्हणजे तू बापाकडून पैसे घेणार आहेस? मग काय करणार? म्हणजे बघा ना, आता हा गेम, या गेम मध्ये पहिल्या लेवलच्या पुढे आपण जर गेलो तर शस्त्र घेण्यासाठी पैसे लागतात भरपूर. आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत आता सध्या. बघा ना, म्हणजे मला नका देऊ, गेम साठी पैसे द्या ना म्हणजे प्लीज. वा 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 वा, म्हणजे चांगली गेम टाकलीस हा माझ्यावर. ठीक आहे, देईल तुला पैसे, मी काय काळजी करू नको. आय एम इन गेम. अरे बाबा, लव यू, थँक्यू. बोला ना, बोला, काय काम होतं तुमचं? अरे हा, मैत्रेयीला म्हणे पुरुषांची गरजच नाहीये. मग कोणाची गरज आहे? ते मला काही माहित नाही. पण काय रे विघ्नेश, हा आपण लेव्हिनचा सिलेबस शिकलो, त्यामध्ये हे कुठंच नाही आलं. हा, तिने सिंगल पॅरेंट राहण्याचा विचार केलाय का? तुझी ती भाषाच मला काही कळत नाही रे बाबा. खरंच सांगतो, मला ह्यातलं काही माहित नाहीये. पण हो, तुझी आई मात्र हट्ट धरून बसली आहे बरं का.
काही झालं तरी आपली मुलं लव्ह मध्येच राहिले पाहिजे. काय ते लिव्ह इन मध्येच राहिले पाहिजे. काय काय म्हणजे बाबा बघा ना, आपली आई जगात ती एकमेव स्त्री असेल जी स्वतःच्या मुलांच्या लिव्हिंगसाठी अशी नटून राहिली. अरे एवढंच नाही, तिने दाते गुरुजींना फोन सुद्धा केलाय भेटायसाठी. बोल. आता आता दाते गुरुजींना फोन कशाला? अरे दाते गुरुजी म्हणजे कसं आहे, या लिव्ह इन हा जो काही प्रकार आहे हा. ना, त्याच्यातले सगळे विधी जे असतात त्याची आपल्याला नेमकी माहिती व्हायला नको का? म्हणजे त्यामुळे कसं आहे, आपल्या मूळ परंपरेमधलंच आहे ना ही पद्धत. काय गांधर्वी लियन विवाह. बाबा असू दे. काय मलाच कळून गेले, काय या घरात माझं काहीही होऊ शकत नाही. आणि तुमच्याकडून तर फी घेण्याच्या पात्रतेतच नाहीये मी. आणि का घेऊ हो तुमच्याकडून फी? का घेऊ? तुम्ही फी न घेताच आम्हाला एवढे एंटरटेन करता. बर का? अरे विघ्नेश, बहुतेक दाते गुरुजी आलेत. हो नक्कीच. आता काय करायचं? दार उघडायचं. दार घाबर असं कधी म्हणालंय का तुम्हाला? परत आलास? करेक्ट टाइमवर आलायस. का? कसं आहे, तू आता एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहेस. हो. पाव भाजले ते कमी झालं नाही तुला? हा? अजून काय राडा करून ठेवला का तू? ते सगळं सोड, आपण डायरेक्ट पॉइंटवर बोल. मला सांग, तू लग्न करणार आहेस का लिव्ह इन? का? नाही म्हणजे तू लग्न करणार असशील तर तू हरलायस. हे बघ बाळा, कसं आहे, तू किती प्रयत्न केलेस ना तरी मी केतकीला सोडणार नाही. त्याच्यामुळे तू माझ्या वाटेतून बाजूला सो. कळलं? बघ म्हणजे विचार कर, मी फक्त तुला सांगतोय इतकी लग्न करणारच नाही. काय? हो, कारण कसं आहे, ती या पिढीची आहे ना, त्यामुळे ती लग्न बिग्न काही करणार नाही, डायरेक्ट लिव्ह इन. तुझं कसं आहे, तू मागच्या पिढीचं आहेस. मग तुझे आई वडील अशी परमिशन तर देणार नाहीत ना की बाबा लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहा. लिव्ह इन मध्ये कोण राहू देईल रे? नाहीच म्हणतील ना. एक्झॅक्टली. कसं आहे, माझे आई वडील फार एक्साइट. काय लिव्ह इन साठी? सवाल. तर त्यांनी तर दाते गुरुजींना पण बोलवले विधीसाठी. अबे लिव्ह इनचा कुठं विधी असतो का बे? हा? काय फेकतो का मला? रोकड्या. ए विघ्नेश, आले का रे दाते गुरुजी? बाबा याला सांगा, आई एक्साइट नाही त्या लिव्ह इन साठी. हो आहेस. येस, वी आर मॉडर्न पॅरेंट्स. आहेत का ठोंबरे साहेब? अरे गुरुजी आले का? या 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 गुरुजी, या. चला. अगदी सांगितल्याप्रमाणे वेळेवर आला. हो अगदी. आम्ही वाटच बघत होतो तुमची. या. समजे बेटा, आता दाते गुरुजी आले, सौमित्र आणि मैत्रीच्या लिव्ह इनच्या विधीचे चर्चेस आहेत. दोघांचं एकदा झालं, मेरा नंबर आहे पेर. मग कसं आहे ना, तू केतकीचा विचार आता सोड. दरवेळेसारखं मला खोटं बोलतो का? ठीक आहे, फॉलो मी. बसा ना गुरुजी, बसा. बसा. मी नलिनीला हाक मारतो. नलिनी, ऐकलं का? अगं दाते गुरुजी आलेत बरं का. बसा. काय विघ्नेश, कसा काय चाललाय अभ्यास? मला विचारताय का? अरे हो, मलाच विचारा ना. पण तसं काय आहे ना, माझा सगळ्यात पहिला नंबर येतो आणि मला स्कॉलरशिप पण मिळाली ना. तसा माझा विचार चालू आहे USA ला जायचा.
हा मी काय म्हणतो रोकड्या, तू तुझी गाडी काढ ना, डायरेक्ट USA. अरे हो बरोबर, मध्ये समुद्र येतो ना. चा. चड्डी छान आहे. नमस्कार करते हा. एवढ्या तातडीनं कशा काय बोलवलं मला? बघ आता. आम्हाला लिव्हिंगची पूजा घालायची आहे. लिव्हिंगची पूजा? आमची मुलं मॉडर्न आहेत, त्यांना लग्न नाही करायचंय, त्यांना लिव्ह इन करायचंय. कसं आहे की आम्ही सुद्धा काही जुन्या वळणाची नाही होत, आम्ही सुद्धा मॉडर्नच आहोत ना. कसं आहे गुरुजी, आपल्याला आता आधुनिक काळाबरोबर राहायला पाहिजे. बरोबर आहे. हो, पण तरी सुद्धा आपल्या जुन्या परंपरा आपण विसरता कामा नाहीत ना, आहे की नाही? म्हणून मग हिचं काय म्हणणं आहे की त्या लिव्हिंगची जी काय पूजा किंवा विधी असेल तो करून घेऊ आपण एकदा हा पूजा विधी झाला म्हणजे मग ते दोघं राहतील खुशाल विलीन मध्ये. लिव्हिंग सारखं सारखंच बापाला शिकवायला पाहिजे अगदी शब्द शब्दाला, असा काही कुठे नियम नाही रे बाळा. तुला नाही कळणार ते. कसं आहे, लिव्ह इन या शब्दाला मराठी पर्यायी शब्द शोधून काढलाय मी. विलीन कसं होतं, एकमेकांबरोबरच राहणार आहेत म्हणल्यावर माणसं विलीन होतात ना एकमेकांमध्ये, म्हणून विलीन. आणि विलीन हा शब्द म्हणजे कसा आपला वाटतो ना, आपल्यातलं असं काहीतरी बोलल्यासारखं वाटतं, हो की नाही? तर गुरुजी हे म्हणतायत तसं विलीन किंवा हा म्हणतोय तसं काय ते आहे ते, त्याचे काय विधी आहेत ते फक्त एकदा आम्हाला सांगा. अहो मला हे काही लिव्हिंग विधीन काही माहिती नाही हो, आणि त्याचे काय विधी असतात हे सुद्धा मला माहित नाहीये. नाही, अरे कमाल आहे, आमची विघ्नेशला सगळं हे माहिती आहे. आणि जुनी परंपरा आहे आपली ती, आधीच्या काळापासून हे अगदी व्यवस्थित चालू होतं. म्हणजे मोठमोठे मोठे मोठे राजे राजवाडे होते ना, त्यांच्या काळातही होतं, पुराणात सुद्धा उल्लेख सापडतो त्याचा. फक्त तेव्हा ना त्याला गांधर्व विवाह असं म्हणायचं. गांधर्व विवाह? अच्छा अच्छा. अहो पण त्याचे कुठे विधी असतात? ते आपलं हे असंच. अहो असं कसं? अहो, गांधर्व विवाह, विवाह जिथे शब्द येतो तिथे काही ना काहीतरी विधी असणार. अहो असणार, पण मला काही त्याची कल्पना नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही खरवडकर गुरुजींना विचारा काय वयाचा फरक पडतो. त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीत ना त्यांनी असा एक तरी विवाह केलेला असणारच, तेव्हा त्यांना विधी ते माहीत असणार. मी तुम्हाला सांगते. आणि काय आहे, आम्हाला अभिमान आहे आमच्या मुलांचा, कारण ही लुप्त होत चाललेली परंपरा आहे ना आपली, ती आता ते मुख्य धारेमध्ये आणतायत. आणि शिवाय मॉडर्न आई बाप म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? प्रश्नच आहे. शोधतायत सापडणार ते. आणि खरं सांगू का, ट्रॅफिक जॅम झालंय सगळं, काही मला सूचना गेले तर मी येतो. येतो 5 मिनिटात येतो. तुम्ही मुहूर्त काढा, मी आलोच. डॉक्टर हा, ते टेम्परेचर नॉर्मल वाटतं आता मला. थंडीचं फक्त तुम्ही थंडी याचं टेम्परेचर जरा जास्त वाटतं. काय रे, काय झालं? काय नाही रे, त्याच्या डोक्याचा फ्यूज उडलाय. मागच्या पिढीचा आहे ना तो. काय काय झालं? काय काय झालं रोकडे? हीच आहे का दोस्ती? हा काय म्हणा तू पण? काय झालं? तू बस. काय झालं? बस बस बस. काय झालं? काय आलं? बोल. काय राव, तुम्ही कळवलं पण नाही. तुम्ही ते गांधर्व विवाह वगैरे करायला निघाले. आणि बाळा, ते गांधर्व विवाह नसतं रे, ते गांधर्व विवाह असतं. देऊ का गांधर्व बस 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 लहान आहे बस तो. बसून घे, बस. अरे हे गांधर्व विवाह वगैरे मला काहीच माहित नाही. हे
या माकडानं काहीतरी टेप लावलाय काय रे? ए बाबा, मी काही टेप वगैरे लावलेलं नाही आहे. हा, त्याला विचार, त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितलंय. काय रे रोकडे, सांग. ए, रोकडे. राहू. माझाही विश्वास बसला नसता रे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना. मलाही असे आई बाबा असते तर असा विचार राहून राहून इथं राहून असाच विचार मनात येत राहतो. स्वतःहून आपल्या मुलाचं गांधर्व विवाह. ए रोकडे, जरा आम्हाला कळेल असं बोल ना प्लीज. डोंट वरी, मी आहे ना, मी सांगतो. म्हणजे बघ कसं आहे, आपल्या घरातले आदरणीय आपले माता पिताजी श्री श्यामसुंदर ठोंबरे आणि सौ नलिनी श्यामसुंदर ठोंबरे यांनी तुम्हा दोघांचे गांधर्व विवाह करण्याचे योजिले आहे. तर त्या विधीच्या चर्चेसाठी खास आज आपल्या घरी दाते गुरुजी आलेले आहेत. काय? हो, आणि योग्य असा मुहूर्त साधून तुम्हा दोघांचाही गांधर्व विवाह लावून देणार आहेत. तरी आपण उभयंतांनी या मंगल विवाह प्रसंगी येऊन या प्रसंगाची शोभा अधिक वाढवावी. आग्रहाचे निमंत्रण समस्त ठोंबरे परिवार. आणि हो हो दादा, त्याखाली माझी एक ओळ येणार आहे. बाजूला एक माझा स्पेशल असा फोटो. ओके, खाली खाली एक टॅग लाईन येईल ना नेहमी सारखी. आमच्या दादाच्या लिव्हिंगला यायचं. हा, हे विघ्न्या, काय चाललंय? अरे काय टाइमपास लावलाय का? म्हणजे तुम्हालाही माहित नाही काहीच? हे बा, आम्हाला अजूनही काहीही कळलेलं नाही. बस काय, हर दिन छोटी बात. अरे बाहेर लाईव्ह शो चालू आहे. ते कसं आहे, शो संपायच्यात लवकर गेलं पाहिजे. चला चला चला, पटकन चला, चला लवकर. काय रे तुझं? इकडे बघ, इकडे बघ. तुझा हात आहे ना? हातचं नाही रे, म्हणजे थोडासा खारीचा वाटा आहे. पण सेतू तर वानर सेनेने बांधलाय ना. सेतू बांधावे सागरे, सेतू बांधावे सागरे, सेतू बांधावे सागरे. प्रभू श्री रामचंद्र की जय.